श्री स्वामी समर्थ. मंगळवार दिनांक 5 मे रोजी अंगारकी चतुर्थी आलेली आहे. प्रामुख्याने अंगारकी चतुर्थीचे जर आपण भक्तीने व्रत करून भगवान गणेशांचं नामस्मरण केले किंवा भगवान गणेशांची भक्ती केली तर आपल्या सगळ्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात. विशेष करून कर्ज, विवाहयोग किंवा नोकरी किंवा अन्य कोणत्याही समस्या असू द्या, सगळ्या निवारण होतात आणि भगवान गणेशांच्या कृपाशीर्वादाने आपल्या सगळ्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात. एक उपाय आणि उपासना अशी सांगणार आहे, हे केल्याने भगवान गणेश आपल्यावर अखंड कृपादृष्टी दाखवतील. चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, घरच्या देवांची पूजा करावी आणि आपल्या जवळच्या कोणत्याही गणेश मंदिरामध्ये जावे. तिथे गेल्यावर भगवान गणेशांना 21 दुर्वा, गुळ खोबरे अर्पण करावे. तिथे बसून ओम गंगणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. गणपती अथर्वशीर्ष आपल्याला म्हणणे शक्य असेल तर गणपती अथर्वशीर्ष म्हणावं किंवा गणपती स्तोत्र म्हणावं आणि तिथे बसून आपली इच्छित मनोकामना गणरायाला सांगावी. इतर चतुर्थीच्या तुलनेमध्ये अंगारकी चतुर्थी आपल्याला विविध प्रकारचे लाभ देऊन जाते. गणपती हे दैवत असं आहे, अगदी लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांना प्रिय वाटणारं दैवत आहे. त्यामुळे आपण अगदी प्रेमाने, भक्तीने भगवान गणेशांचं नामस्मरण करावं. तसेच अंगारकी चतुर्थीच्या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे गरजू गरीब व्यक्तींना यथाशक्ती अन्नदान द्यावे. आपल्याला द्रव्य स्वरूपामध्ये, अन्न स्वरूपामध्ये जे काही दान देता येईल ते गरजू गरीब व्यक्तींना नक्की द्या. त्याने भगवान गणेश आपल्यावर अखंड कृपादृष्टी दाखवतील आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल. श्री स्वामी समर्थ.